मित्रांनो, आपला RRB NTPC या सिरीजमधला हा भाग क्रमांक 7वा आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताच्या कोणत्या बँका संस्थांच्या कृषी आणि संलग्न क्रियापालांचा कर्ज वितरित सर्वाधिक वाटा आहे? तर कृषी आणि संलग्न क्रिया आहे त्यांना कर्ज वितरित करणारा सर्वात मोठा वाटा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 व्यावसायिक बँका हे याचे योग्य उत्तर आहे. तर व्यावसायिक बँका एकूण 60% कर्ज हे वितरित करत असते. तर 30% कर्ज हे सहकारी बँक प्लस RRB हे वितरित करत असते. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, BK थापर यांच्या मार्गदर्शनाखाली 1960च्या दशकात खालीलपैकी कोणत्या हडप्पा स्थराचे उत्खनन करण्यात आले? तर BK थापर यांच्या मार्गदर्शनाखाली खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगन या स्थराचे उत्खनन करण्यात आले. तर कालीबंगन हे 1960 या साली उत्खनन करण्यात आले. हडप्पा या शहराचे 1921 म्हणजे सगळ्यात पहिला प्रयत्न हा दयाराम सहानी यांनी हडप्पा याचा शोध लावला. तर हडप्पा संस्कृती ही रावी नदीच्या काठी आहे. रावी नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे. त्यानंतर मोहेंजोदडो याचा शोध 1922 मध्ये लागला. तर याचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी याचा शोध लावला. तर ही सिंधू नदीच्या काठावर असलेली संस्कृती आहे. लोथल जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये घरांना म्हणजे घराची दारे हे रोडच्या उलट्या दिशेनं होती. हे एक वैशिष्ट्य आहे, ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, धोर्डो गावाला UNWTO द्वारे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरवण्यात आले आहे. ते गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धोर्डो गाव हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कच्छ या जिल्ह्यामध्ये असलेले गाव आहे. पुढील प्रश्न आहे, 19व्या शतकात विविध सामाजिक समस्यांवर जनतेचे प्रबोधन करण्यासाठी संवाद कौमुदी हे मासिक कोणी काढले? तर संवाद कौमुदी हे मासिक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 राजाराम मोहन राय यांनी काढले. राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर ते कधी केली हे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. त्यांनी सती प्रथा बंद केली, म्हणजे सती प्रथा बंद करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर आहे, त्यांनी बेथून स्कूलची स्थापना केली. बेथून स्कूलची स्थापना ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केली. तर परमहंस रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण होते हे विचारले जाते. तर यांचे शिष्य हे स्वामी विवेकानंद हे होते. तर आणखी एक प्रश्न विचारला जाते की स्वामी विवेकानंदांनी कोणती सभा स्थापन केली? तर परमहंस सभा ही स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केली. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यंग लिऊ यांना 2024च्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 फॉक्सकॉन. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद आर्थिक आणीबाणीसाठी भारताच्या राष्ट्रपतीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी आर्थिक आणीबाणीशी संबंधित असलेले अनुच्छेद हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 360 हे आहे. 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 356 हे
राज्य आणीबाणी किंवा त्यालाच राष्ट्रपती राजवटशी संबंधित असलेले कलम हे 356 आहे. त्यानंतर 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. राष्ट्रीय आणीबाणी. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये एकही वेळा लागलेली नाही. पुढील प्रश्न आहे, 2024 मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? तर 2024च्या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 RCB हे होते. पुढील प्रश्न आहे, ज्या व्याजाखालील बँकेने आपल्या ग्राहकांना कर्ज देणे अपेक्षित नाही ते व्याज डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर ज्या व्याजाखाली बँकेने आपल्या ग्राहकांना कर्ज देणे अपेक्षित नाही तर त्या व्याजाला खालीलपैकी मूळ दर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सरकारी योजना भारतातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते? तर खालीलपैकी तरुणांना कौशल्य, तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही भारतातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. त्याचबरोबर हे आर्थिक सहाय्य सुद्धा प्रदान करते. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे अनुच्छेद 44 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानातील अनुच्छेद 44 हे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 समान नागरी संहिता यासाठी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आले होते? तर सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1928 या साली आलेले होते. तर जो भारत सरकार कायदा 1919 आहे त्याचा आढावा घेण्यासाठी सायमन कमिशन हे भारतामध्ये आले होते. सायमन कमिशनमध्ये एकूण 7 सदस्य व सायमन या नावाचे त्याच्यामध्ये अध्यक्ष होते. तर या कमिशनवर मद्रास अधिवेशनामध्ये बहिष्कार टाकण्यात आलेला होता. हे लक्षात घेणे आपल्याला गरजेचे आहे. पुढील प्रश्न आहे, लाई हराओबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील सण आहे? तर लाई हराओबा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर या राज्यातील सण आहे. उत्तराखंड राज्यामध्ये प्रसिद्ध सण कोणते आहेत? तर बसंत पंचमी, त्यानंतर नंदा देवी मेला हा एक प्रसिद्ध सण आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा विचार केला तर आग्रामध्ये ताज महोत्सव हा प्रसिद्ध सण आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू दसरा हा एक प्रसिद्ध सण आहे. पुढील प्रश्न आहे, राजघराण्याच्या संस्थापकांच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या आणि योग्य जोडी निवडा. तर योग्य जोडी आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पुष्यमित्र म्हणजे शुंग राजघराणे. तर शुंग राजघराण्याची स्थापना ही पुष्यमित्र यांनी केली. तर यामध्ये जे श्रीगुप्त आहे यांनी गुप्त घराण्याची स्थापना केली. त्यानंतर पुलकेशी आहे यांनी चालुक्य घराण्याची स्थापना केली. त्यानंतर जे कडफेसिस आहे यांनी कुशाण सम्राटची स्थापना केली. तर कण्व घराणे आहे याची स्थापना खालीलपैकी वासुदेव यांनी कण्व घराण्याची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, भारताच्या नवीन संसद भवनात स्थापित सोंगल हे भूतकाळातील कोणत्या राज्य साम्राज्य सेवा कर्तव्य आणि राष्ट्राच्या मार्गाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते? तर सोंगल
हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 चोळ साम्राज्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. पुढील प्रश्न आहे, 1878च्या व्हर्नॅक्युलर प्रेस अधिनियम कोणी रद्द केला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांनी 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा रद्द केला. तर हा लागू कोणी केलता? तर लॉर्ड लिटन यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा लागू केलता. तर रद्द करणारे लॉर्ड रिपन होते. लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ 1880 ते 84 एवढी त्यांची कारकीर्द होती. त्यानंतर लॉर्ड रिपन यांनी पहिला कारखाना अधिनियम पास केला. कारखाना अधिनियम. पुढील प्रश्न आहे, टिकाऊ आणि कडक लाकूड देणारी सुंदरी झाडे भारतात कुठे आढळतात? तर सुंदरी झाडे भारतामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 खारफुटीची जंगले इथे आढळतात. तर हे सुंदरबन येथे आहे. सुंदरबन येथे खारफुटीची जंगले आढळतात. पुढील प्रश्न आहे, ऊर्जा आणि पोषक तत्वे एका परिसंस्थेमध्ये एका ट्रॅफिक रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर वाहतात. खालीलपैकी कोणते विधान परिसंस्थेतील ऊर्जा आणि पोषक घटकांच्या प्रवाहाचे दिशेचे वर्णन करते? तर खालीलपैकी ऊर्जेचा प्रवाह दिशेहीन असतो आणि पोषक प्रवाह सक्रिय असतो, हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग आणि अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली? तर अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र आयोग व जमातीसाठी स्वतंत्र आयोग ही खालीलपैकी 89व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. तर 92वी घटनादुरुस्ती हे बोडो, डोंगरी, मैथिली व संथाली ह्या भाषेसाठी होती. त्यानंतर 86वी घटनादुरुस्ती हे शिक्षणाचा अधिकार, जे मूलभूत हक्क आहे, त्याच्यासाठी होती. पुढील प्रश्न आहे, तबला वादक झाकीर हुसेन कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? जर तबला वादक झाकीर हुसेन आहे ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पंजाब घराण्याशी संबंधित आहे. वज्जी महाजन पदाची राजधानी कोणती होती? तर आपण पहिल्या प्रश्नामध्येच पाहिले, वज्जी महाजन पदाची घराण्याची राजधानी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 वैशाली ही होती. मित्रांनो, अशाच लुसेंट सामान्य आधारित प्रश्नसंचाकरिता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.